कोल्हापूर पोलीस दलाकडून बेटी बचाओ बेटी पढाओ रॅलीचं आयोजन। महिला व बालविकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाली। त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींचे शिक्षणास व संरक्षणास प्रोत्साहन मिळण्याकरिता कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। दिनांक 4/3/2025 रोजी सदर बाईक रॅलीचं उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी सकाळी 8:30च्या दरम्यान झेंडा दाखवून केलं। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील सुमारे 100 महिला अधिकारी व महिला अंमलदार या रॅलीमध्ये सहभागी झाले होत्या। ही रॅली पोलीस मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होऊन धैर्य प्रसाद मंगल कार्यालय चौक, कावळा नाका, दाभोळकर चौक, व्हेनस कॉर्नर, अयोध्या टॉकीज, महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भवानी मंडप, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, दिलबहार तरुण मंडळ, साई मंदिर, टेंबे रोड, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर चौक, बिनखामी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पान लाईन, माळकर सिग्नल, CPR चौक, दसरा चौक, महावीर कॉलेज, रमणमळा, भगवा चौक, कसबा बावडा ते पोलीस मुख्यालय येथे येऊन 10 वाजता संपन्न झाली। रॅली दरम्यान मुलगी शिकली प्रगती झाली, लेख वाचवा लेख वाढवा लेख घडवा, मुलीला समजू नका भार, तीच जीवनाचा खरा आधार, आता मनाशी ठरवा पक्क, शिक्षण हा मुलीचाही हक्क इत्यादी घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली। या जनजागृती रॅलीचा उद्देश हाच होता की लिंगभेद चाचणीस प्रतिबंध होऊन मुलीचे जन्मदर प्रमाण वाढवावे आणि मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा। बाईक रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती देसाई, पोलीस उपअधीक्षक श्रीमती पत्की, आरती कुणे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित टिके शहर विभाग, श्री आप्पासो पवार शाहूवाडी विभाग, श्री सुजित कुमार क्षीरसागर करवीर विभाग, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानिक पुणे शाखा, श्री सतीश होडगर सायबर, सुरजित सिंह राजपूत मोटर परिवहन विभाग, श्री नंदकिशोर मोरे वाहतूक शाखा, श्री संतोष डोके शाहूपुरी पोलीस ठाणे, श्री कणेरकर लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, श्री किशोर शिंदे करवीर पोलीस ठाणे, राखीव पोलीस निरीक्षक श्री माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाटोळे जुना राजवाडा पोलीस ठाणे, श्री कोहाळ अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, तसेच महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मगदूम गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे, स्वाती यादव महिला सहाय्यक कक्ष, क्रांती पाटील शाहूपुरी पोलीस ठाणे, सुप्रिया धुरंदे राजारामपुरी पोलीस ठाणे हे अधिकारी उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुबारक शेख।